अगरबत्ती, त्यानंतर असं रेडीमेड मिळणारं धूप, की असं प्रत्यक्ष धूपन? तुम्ही देवासाठी काय वापरतात घरी? तुम्ही म्हणाल ही तर आमची दैनंदिन पूजेतली लहानशी गोष्ट आहे, कधी कधी तर आम्हाला अगरबत्ती लावायला पण वेळ मिळत नाही. परंतु जर तुम्हाला ऋतू बदलण्यानुसार वारंवार सर्दी खोकला होत असेल किंवा ऊर्ध्व भागाचे आजार होत असेल, वारंवार मायग्रेनचा अटॅक येत असेल, तर ही छोटीशी गोष्ट तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा जर भाग बनली तर तुमच्या आरोग्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. याला म्हणतात धूपन चिकित्सा. आयुर्वेदामध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये संहितेमध्ये आयुर्वेदाच्या आचार्यांनी ह्या धूपन चिकित्सेचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. याचा आध्यात्मिक दृष्ट्या तर खूप मोठा अँगल आहे, परंतु आयुर्वेदिकरित्या देखील आहे. मी आज एकदम सोपी पद्धत सांगणार आहे, सर्वांना सहज जमेल असं. हे अगदी म्हणजे खरं हे वातीचं दिव्याचं पात्र आहे, पण मी याच्यात धूपन करून दाखवलेलं आहे. हे नसेल तर वाटीत केलं तरी चालेल. गाईच्या गोवरीचा छोटासा तुकडा घ्यायचा, त्याच्यावर गाईचं तूप टाकून आणि कापूर टाकून ती पेटवायची. त्याचा छान व्यवस्थित असा निखारा बनला, जळजळायला लागली की मग त्याच्यामध्ये गुगुळ, लोबान, हळद, कडुनिंब, चंदन, कापूर अशा विविध औषधी वनस्पती तुम्ही वापरू शकतात. आयुर्वेदात तो खूप प्रकार सांगितला आहे. ज्यांचं सतत नाक चोंदतं, कोरडेपणा होतो, त्यांना स्नेहिक धूपण वापरायला लावलंय. म्हणजे भरपूर प्रमाणात गाईचं तूप, राळ, गुगुळ आणि यासोबत देवदारू सारख्या वनस्पती. ज्यांना केसांच्या सौंदर्याला असा धूर द्यायचा आहे, त्यांनी ह्याच धूपणामध्ये जटामांसी, रासना, त्यानंतर भृंगराज अशा वनस्पतींचं चूर्ण टाकून त्याचा धूर केसांना देऊ शकतात. ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो त्यांनी याच्यामध्ये हळद किंवा नाकातनं किंवा तोंडातनं दुर्गंध होऊ शकतो, त्यांनी हळद कापरासह कडुनिंबाचं चूर्ण या धूपन द्रव्यामध्ये म्हणजे निखारा बनला ना तेव्हा टाकू शकतात. ज्यांना अधूनमधून वातावरण बदलल्यावर खाज येते त्यांनी कडुनिंब, मंजिष्टा, चंदन अशासारखी द्रव्य यामध्ये टाकू शकतात. ज्यांचं अंग दुखतं त्यांनी थोडं मोठं पात्र घेऊन रासना, एरंड यासारख्या द्रव्यांनी धूपण घ्यावं. बालकाचे आणि सुतिकेचे म्हणजे नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या स्त्रीच्या आरोग्यासाठी धूपण चिकित्सा रोजच्या दिनचर्येचा भाग सांगितलेला आहे. पूर्वी ना आपल्या घराघरात ही गोष्ट होत होती. आपण देवाला दिवा धूप लावल्यानंतर तो पूर्ण घरभर पसरवला जायचा. आज संशोधन सांगतं की तुम्ही कापूर, गुगुळ जाळल्यानंतर जखमा बऱ्या होतात, हळदीने नवीन छान त्वचा निर्माण होते. याशिवाय गाईचं तूप हे वातावरणातल्या जंतूंचा नाश करतं, मनाला प्रसन्नता देतं, डोकंदुखी कमी करतं. जर हे इतकं सहज आहे, हे सोपं आहे, आपल्याला उपलब्ध आहे, तर आपण का वापरत नाही? हे द्रव्य गोळा करून ठेवून आपण वापरू शकतो की नाही? कोण कोण वापरणार सांगा बरं मला आता.